रेग्युलरवाला कर्जदार जो आहे त्यांच्या मनामध्ये अन्यायाची भावना का निर्माण झाली हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. 2017मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा होते मुख्यमंत्री, त्यांनी 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती. त्या माणसांनी तेव्हा रेग्युलर कर्जदारांना 25,000 प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर लगेच 2 वर्षानंतर उद्धव साहेबांनं 2 लाखाची कर्जमाफी केली. त्यामध्ये रेग्युलर कर्जदारांना 25,000चं प्रोत्साहन वाढवून ते 50,000 केलं. त्याच्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीसची सरकार आली. त्यानंतर 6 वर्षानंतर ते कर्जमाफी झाली. कर्जमाफी 2 लाखापर्यंत झाली, पण प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते फक्त 50,000 आहे. अरे 6 वर्षानंतर आणि त्याच्यानंतर 2 वर्षाआधी फक्त 2 लाखाची कर्जमाफी केली होती. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना 25,000चं प्रोत्साहन ते 50,000 केलं. आणि त्याच्यानंतर 6 वर्षानंतर तुम्ही 50,000चं प्रोत्साहन हे 2 ते 1.5 लाख रुपये नाही करू शकत. ह्याच तो विषय आहे, ह्याच तो पॉईंट आहे की शेतकऱ्याच्या मनामध्ये तो अन्यायाची भावना निर्माण झाली आहे की रेग्युलर जे कर्जबाजारी आहे आमच्यासोबत अन्याय का बरं. पहिले तुम्ही 25,000चं 50,000 रुपये प्रोत्साहन केलं, त्याच्यानंतर 50,000चं प्रोत्साहन 6 वर्षानंतर हे 50,000च ठेवलं. असा अन्याय का बरं रेग्युलरवाल्यासोबत. ते 50,000चं प्रोत्साहन हे तुम्ही 1 ते 1.5 लाखापर्यंत केलं पाहिजे. हीच पूर्ण रेग्युलर शेतकऱ्याची मागणी आहे. हे तुम्ही पूर्ण केली पाहिजे. असा अन्याय आमच्यासोबत केलाच नाही पाहिजे. कारण आम्ही ते रेग्युलर कर्ज कसं भरतो, काय भरतो हे आम्हाला माहीत आहे.